असं कधी होऊ शकतं याची कल्पना मी लेखक असूनही करू शकत नव्हतो. राधाक्का अशी या मध्यरात्री माझ्यासमोरच येऊन उभी ठाकेल आणि जाब विचारेल, हे कल्पनेच्या अद्भुत जगातही कधी शक्य होईल असं वाटत नव्हतं. पुन्हा थेट अगदी जशी होती तशीच मोरपंखी रंगाची, अंगाभर हुकूम नेसलेली, चापून चोपून पदर घेतलेली, भरदार आंबाड्यावर बकुळीचा वळेसर रुळता ठेवून नटणीचा तोरा जपणारी आणि डोळ्यातली चमक नदीच्या पाचूत मिसळून हृदयावर राजहंसाचं पीस फिरवत भुरळ पाडत हसणारी राधाक्का. मला बावरलेलं पाहून ती आणखीनच भुरळत हसली न त्याचबरोबर तो लालसर तपकिरी वेळेसर आणखीनच घमघमला.